नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आपण जी सिरीज चालू केलेली आहे, मागचे 2-3 लेक्चर्स आपले झालेले आहेत की अर्थनियोजनाची ओळख असेल किंवा अर्थनियोजन या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणकोणत्या कन्सेप्ट आपल्याला शिकायच्या होत्या, या सगळ्याबद्दल आपण 2 लेक्चर्समध्ये अगदी व्यवस्थितरित्या डिस्कस केलेला आहे. याची चर्चा आपण केलेली आहे. या चर्चेच्या म्हणजे या 2 व्हिडिओचा पर्पज जर तुम्ही विचारात घेतला तर तुम्हाला ओव्हरऑल या चॅप्टरची ओळख अगदी व्यवस्थितरित्या समजलेली असेल. तर आता आपण डायरेक्ट काय करणार आहोत, टू द पॉइंट. आपण जो पार्ट आहे पुढचा नेक्स्ट या सिरीजचा पुढचा लेक्चर्स आपण घेऊन आलेलो आहोत आणि त्याच्यासोबत म्हणजे आपण जो बेसिक इंट्रोडक्शनचा पार्ट झालेला आहे त्याच्या पुढचा आपण भाग बघणार आहोत. तो असेल फायनान्शियल प्लॅनिंग मधला पहिला पार्ट म्हणजे कर बीजक. या कर बीजक किंवा आपण याला म्हणतो टॅक्स इनव्हॉइस. टॅक्स इनव्हॉइस मध्ये आता तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात आलेलं असेल की काय असणार आहे. टॅक्स इनव्हॉइस म्हणजे कर बीजक असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जर बघायला गेला तर किती मार्काला येणार आहे, तर 3 मार्कासाठी या घटकावर प्रश्न असणार आहे. म्हणून याचं जर महत्व बघायला गेलं तर खूप महत्वाचा असा घटक आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला यायला पाहिजे. मग याच्यामध्ये काय असतं, तर अशा पद्धतीनं कर बीजक असतं, याचीही आपण चर्चा केलेलीच आहे. पण बेसिक परत एकदा रिव्हिजनसाठी तुम्हाला 3 मार्क्स महत्वाचे आहेत म्हणून आपण परत एकदा याचं डिस्कशन करणार आहोत. याच्यामध्ये काय काय कंटेंट महत्वाचा असतो तर तो असणार आहे सप्लायरचं नाव, म्हणजे जो काही पुरवठादार आहे त्या पुरवठादाराचं काय असणार आहे, इथं वरच्या बाजूला नाव असणार आहे पुरवठादार. त्याच्यानंतर त्याचा काय असणार आहे, जीएसटी नंबर असणार आहे. जीएसटी नंबर बद्दल पण आपण काय केलेलं आहे, डिस्कशन केलेलं आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, अशा प्रकारे या जीएसटीचं लॉंग फॉर्म असणार आहे. आणि जीएसटीचं लॉंग फॉर्म पण तुम्हाला काय केलं जाऊ शकतं, तर परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आता या जीएसटी मध्ये किती अंक अक्षर असतात याच्याबद्दलही आपण चर्चा केलेली आहे. तर याच्यामध्ये जवळपास 15 अंक आणि अक्षरांचा समावेश असतो. हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अंक आणि अक्षर म्हणजे त्याच्यामध्ये अंक पण असतात आणि अक्षर पण असतो, म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन असं मिळून एक जीएसटी नंबर तयार होतो. हा जीएसटी नंबर कुणाकडे असतो, तर व्यापाऱ्याकडे हा जीएसटी नंबर असणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जे 2 व्यापारी आहेत त्या 2 व्यापाऱ्याच्या दरम्यान जो व्यवहार होतो त्याला म्हणत असतो आपण B2B असं म्हणत असतो. आणि याच्यावरही मागच्या परीक्षेमध्ये काही परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. 2 व्यापाऱ्यांच्या मध्ये किंवा ज्या 2 जीएसटी नंबर धारक जे व्यापारी आहेत त्यांच्या दोघांमध्ये जर एखादा व्यवहार होत असेल तर त्याला बिझनेस टू बिझनेस म्हणूनच त्याला B2B असं नाव पडलेलं आहे. B2B ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार झालेला आहे असं पण म्हणत असतो. आणि त्याच पद्धतीनं जर एखादा बिझनेसमॅन आहे ज्याच्याकडे काय आहे, जीएसटी नंबर आहे परंतु एक कस्टमर असणार आहे, त्याच्याकडे काय असतो, कस्टमर म्हणजे ग्राहक, तुम्ही असाल किंवा मी असेल की ग्राहकच आहोत. आपल्याकडे जीएसटी नंबर असतो का, नाही. तर त्याच पद्धतीनं आपण ज्यावेळेस एखाद्या वेळेस काय करत असतो, दुकानामध्ये जातो, दुकानामध्ये जाऊन काय करणार आहोत, एखादी प्रोडक्ट आहे तो खरेदी करत असतो. आपण खरेदी केल्यानंतर आपण आपला जीएसटी नंबर वगैरे देतो का, आपल्याकडे नसतोच, तर आपल्याला द्यायची काय आवश्यकता आहे का, नाही. आणि मग आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की जीएसटी नंबर कुणाला बंधनकारक आहे, ज्याचं आर्थिक म्हणजे जे काही उलाढाल आहे, वार्षिक उलाढाल वर्षाच्या शेवटी म्हणजे ज्याचं म्हणजे उलाढाल किंवा ट्रान्झॅक्शन किती असणार आहेत, 20 लाख रुपये असणार आहेत. ज्यांचे जे व्यापारी असे आहेत की त्यांचा टर्नओव्हर किती होतोय, 20 लाख होतोय, त्यांना जीएसटी नंबर घेणं हे बंधनकारक आहे. म्हणजे आपल्याकडे असतो का जीएसटी नंबर, असत नाही. म्हणजे ग्राहक बिझनेस म्हणजे ज्याच्याकडे जीएसटी नंबर आहे आणि दुसरं असा कस्टमर असणार आहे, ग्राहक असणार आहे ज्याच्याकडे काय असणार नाही, जीएसटी नंबर असणार नाही. अशा दोघांमध्ये ज्या वेळेस व्यवहार होतो त्याला काय म्हटलं जातं, बिझनेस टू कंझ्युमर म्हणजे B2C ट्रान्झॅक्शन असतात, व्यवहार असतात. हाही एमसीक्यू मध्ये 1 मार्कसाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे हाही बेसिक आणि महत्वाचा पार्ट आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजे इथं आपण काय करणार आहोत, कर बीजक बघत होतो. त्या कर बीजकावर पुरवठादाराचं नाव असतं, त्याच्या दुकानचं नाव असतं, त्याच्यानंतर इथे ऍड्रेस असतो, त्याचा पत्ता असतो पूर्ण, त्याच पद्धतीने त्याची ईमेल आयडी वगैरे मोबाईल नंबर वगैरे असतो हा. त्याच्यानंतर इनव्हॉइस नंबर हा पण एक महत्वाचा पार्ट आहे. इनव्हॉइस नंबर पण हा बंधनकारक असतो. त्या बिलावर आपण जो बिल घेतो त्या बिलावर आपण काळजीपूर्वक बघितलं पाहिजे की त्याच्यावर इनव्हॉइस नंबर आहे का नाही ते. म्हणजे इनव्हॉइस नंबर म्हणजे त्याचा किती पावती क्रमांक वगैरे जो असतो. त्याच्यानंतर डेट गरजेची आहे, दिनांक पण महत्वाचा आहे. आणि ही जी बेसिक इंट्रोडक्शन झाल्यानंतर इथं ग्राहकाचे नाव पण असतो, ग्राहकाचे नाव. आणि त्याच्यानंतर मात्र इथं काय असतात, वेगवेगळे कॉलम असणार आहे. त्या वेगवेगळ्या कॉलम मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काय असणार आहे, तर तुम्हाला
पार्ट असतील. मग याच्यामध्ये सिरियल नंबर असेल, अनुक्रमांक, त्याच्यानंतर प्रोडक्ट नेम, जो काही आपला प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं नेम पण असतं. त्याच्यानंतर मात्र त्याचा जो काही SAC ऑब्लिक कोणता असणार आहे, HSN कोड असतो, याच्याबद्दलही आपण चर्चा केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मात्र टॅक्सेबल अमाऊंट असते. कोणती असते, टॅक्सेबल अमाऊंट, म्हणजे टॅक्स किती आहे, टॅक्सेबल अमाऊंट म्हणजेच आपण इथं बघणारच आहोत करपात्र किंमत. करपात्र किंमत म्हणजे काय असते, तर ते आपल्याला माहिती आहे ज्या अमाऊंटला काय लागणार आहे, कर लागणार आहे, जीएसटी ऍप्लिकेबल आहे, अशा अमाऊंटला आपण म्हणत असतो करपात्र किंमत, किंवा त्याला म्हणतो आपण टॅक्सेबल अमाऊंट असं म्हणतो इंग्लिशमध्ये. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या की टॅक्सेबल अमाऊंट जी असते ती टॅक्सेबल अमाऊंट कशा प्रकारे लक्षात घ्यायची आहे. ज्यावेळेस आपल्याला काय दिलं जातं, तर एखादं बिल असतं, त्या बिलावर टोटल अमाऊंट एक असते आणि दुसरं एक अमाऊंट असते, ती म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट. ही इथं मात्र आपल्याला व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. समजा एखादा प्रोडक्ट आहे, एक प्रोडक्ट लिहिला, तो प्रोडक्ट समजा आपण म्हटलेला आहे, एक काय केलं तुम्ही, बुक खरेदी केलेलं आहे, एक पुस्तक खरेदी केलेलं आहे, आणि त्या पुस्तकाची किंमत समजा काय असेल, त्याचा HSN कोड असेल. आता वस्तू आहे म्हटल्यानंतर तो कोणता कोड येणार आहे, HSN कोड येणार आहे. मग तो किती डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट असा काहीतरी डिजिट नंबर असतो रॅन्डमली. तर त्याच्यानंतर आपण जर हा HSN कोड लिहिला असेल, तुम्हाला हा दिला जाईल HSN कोड असेल किंवा प्रोडक्ट दिला असेल, हे सगळी इन्फॉर्मेशन दिली असते. फक्त त्याच्यावरून काय करायचं, तुम्हाला या प्रकारचं टॅक्स इनव्हॉइस तयार करायचं असतं. जसं की तुम्ही 4.1 जर बघितलं प्रॅक्टिस सेट सराव संच 4.1 मध्ये तुम्हाला बिल तयार करण्याचे 2 प्रश्न आहेत, शेवटचे 2 प्रश्न, 6वा 7वा प्रश्न. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते तुम्ही सोडवलेलंही असेल, पण त्याचं रिव्हिजन आपण करण्याचा इथं प्रयत्न करत आहोत. मग आता ही HSN कोड झाला. त्याच्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट, जर आपण सपोज केलं, आपण जवळपास 100 रुपयेच घेतो, कारण आपल्याला 100 रुपयाचं गणित कळतं सगळ्यांना. मग आता 100 रुपये पुस्तकाची प्राइस घेतली, पण कोणती प्राइस आहे, आता ही टॅक्सेबल अमाऊंट आहे. म्हणजे ज्या रकमेवर काय लागणार आहे, कर लागणार आहे. कर म्हणजेच काय असणार आहे, आता इथं जीएसटी लागणार आहे. मग जीएसटी लागत असताना कोणत्या अमाऊंटला लागतोय, आता सध्या 100 रुपयाला, म्हणून या अमाऊंटला आपण म्हणत असतो करपात्र किंमत किंवा टॅक्सेबल अमाऊंट असं म्हणत असतो. मग या 100 रुपयावर जीएसटी असणार आहे. मग आता इथं जीएसटीचा रेट असणार आहे. जीएसटी मध्ये 2 प्रकार असतात. एक प्रकार असतो कोणता, आपला CGST, आणि एक असतो SGST. CGST म्हणजे काय असणार आहे, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि SGST म्हणजे काय असणार आहे, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. अशा प्रकारे 2 डिस्ट्रीब्युशन असतं, आणि दोन्हीचा बी प्रकार आपण व्यवस्थित बघितलेलं असणार आहे की या दोघांचा जर जो वाटा असणार आहे, CGST कुणाकडे जाणार आहे, केंद्र सरकारकडे जमा होणार आहे, आणि दुसरा जो असणार आहे कोणता असणार आहे, SGST हा कुणाकडे जाणार आहे, जमा होणार आहे, राज्य सरकारकडे काय होत असतो, हा जमा होत असतो. म्हणजे जे आपल्या सोर्स असतात, जे काही आपले सरकार आहे, स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, त्याच्याकडे उत्पन्नाचा सोर्स म्हणून ज्यावेळेस आपण कराचा विचार करतो, त्यामध्ये 2 भाग येतात. एक असतो केंद्र सरकारकडे जमा होणारा कर, आणि एक असतो राज्य सरकारकडे जमा होणारा कर. मग केंद्र सरकार कोणता कर जमा करत असतं, CGST, आणि राज्य सरकार कोणता कर जमा करत असतं, SGST जमा करत असतं. आणि या दोघांचं पण जर आपण डिस्ट्रीब्युशन बघितलं, वर्गीकरण बघितलं, तर राज्य आणि केंद्र या दोघांमध्ये समान प्रमाणे वाटणी असणार आहे. समान याच्यासाठी असते की आपण जीएसटी बघत असताना त्याचे स्लॅब बघितलेले आहेत. सध्या करंटली किती स्लॅब आहेत, 5 स्लॅब आहेत, आणि हे दरवर्षी चेंज होऊ शकतात. हे सरकारवर डिपेंड असतात. हे 5 स्लॅब कसे आहेत, काही वस्तूंवर किती टक्के आहे जीएसटीचा दर, 0% आहे. काही वस्तूंवर तुम्ही बघितलात तर 5% जीएसटीचा दर आहे. त्याच पद्धतीने काही वस्तूंवर किती आहे, तर 12%, त्याच्यानंतर 18%, आणि लास्ट एक 28%. अशा प्रकारचे 5 स्लॅब तुम्हाला कशामध्ये पाहायला मिळतात, या जीएसटी मध्ये पाहायला मिळतात. मग याचं डिस्ट्रीब्युशन जे असणार आहे, हे टोटल जीएसटीचा रेटचं काय आहे, डिस्ट्रीब्युशन आहे. परंतु तुम्ही CGST जर बघितलं, ज्यावेळेस तुम्हाला काय लागणार आहे, 0% लागेल, त्यावेळेस CGST 0 असणार आहे, SGST पण 0 असणार आहे. ज्यावेळेस मात्र काय असणार आहे, 5% GST असणार आहे. त्याच्यामध्ये वाटा मात्र कुणाचा असणार आहे, 2.5% राज्य सरकारचा, आणि 2.5% कुणाचा असणार आहे,
केंद्र सरकारचा असतो. त्याच पद्धतीने 12% टॅक्स ज्या वेळेस लागला जातो एखाद्या वस्तूवर, एखाद्या प्रोडक्टवर, त्यावेळेस ह्या 12%चं काय असणार आहे, 6% आणि 6% अशा प्रकारे म्हणजे इक्वली याचं डिस्ट्रीब्युशन होतं, म्हणजे समान प्रमाणे वाटप होतं. म्हणजे राज्याकडे जेवढा कर जमा होतो त्याच्या तुलनेमध्येच केंद्र सरकारकडे पण काय होणार आहे, त्याच पद्धतीनं याचं काय होणार आहे, डिस्ट्रीब्युशन होणार आहे. म्हणजे सीजीएसटी असेल किंवा एसजीएसटी असेल, याचं जर डिस्ट्रीब्युशन बघायला गेलं तर ते कसं असणार आहे, इक्वली डिवाइड होणार आहे, समान याचं वाटप होणार आहे. म्हणजे अर्धे अर्धे पैसे या दोघांकडे जमा होत असतात. मग त्यामध्ये सीजीएसटी मध्ये दोन प्रकार असणार आहे. कोणता, एक एसजीएसटी आणि एक असतो सीजीएसटी. मग याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला कळालेलं आहे. या वस्तूवर जीएसटीचा जो रेट आहे समजा 10% आहे, आपण सपोज करतोय, त्या स्लॅबचा विचार करत नाहीत आपण, आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे येण्यासाठी आपण काय केलं, 10% जर पकडलात तर सीजीएसटीचं पर्सेंटेज किती असणार आहे, 5%, आणि इथं पण किती असणार आहे, 5%. म्हणजे 5% दोघांचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. आणि दोघांना पण किती रुपये जमा होतील, याचं जर वेटेज तुम्ही बघितलं तर 5 रुपये कुणाला जाणार आहेत, केंद्र सरकारकडे जाणार आहेत, आणि 5 रुपये कुणाकडे जाणार, हे रेट झाला जीएसटीचा रेट. पण अमाऊंट किती असणार आहे, अमाऊंट ऑफ जीएसटी, अमाऊंट ऑफ जीएसटी किती असणार आहे, अमाऊंट ऑफ जीएसटी, याचं परत दोन याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन, सीजीएसटी 5 रुपये आणि एसजीएसटी 5 रुपये, या प्रकारे. म्हणजे त्याची एकूण अमाऊंट जी होते जीएसटीची तर ती किती रुपये होते, 10 रुपये एक्स्ट्रा. म्हणजे 100 रुपयाची टॅक्सेबल अमाऊंट झाली. परत काय असणार आहे, 5 रुपये आणि 5 रुपये, दोन्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना दोघांना द्यावा लागणारा कर झाला. आणि अशी मिळून त्याची टोटल प्राइस होते. त्या टोटल प्राइसला आपण म्हणत असतो एकूण किंमत, किंवा त्याला म्हणतो आपण बीजक मूल्य, किंवा आपण त्याला म्हणतो टोटल प्राइस असं म्हणत असतो. आता टोटल प्राइस किती होईल या प्रोडक्टची, म्हणजे जे आपण पुस्तक खरेदी केलेलं आहे ते पुस्तक आपण ज्यावेळेस बाजारामध्ये खरेदी करायला जातो, ते पुस्तक ऍक्च्युअल मध्ये किती रुपयाला आहे, त्याची किंमत आहे 100 रुपये. परंतु जर तुम्ही त्याचा जर विचार केलात आणि त्याच्यावर तुम्हाला जर जीएसटी अप्लाय केलेलं असेल तर ज्यावेळेस टोटल अमाऊंट असणार आहे, लास्टचा कॉलम तुमचा टोटल अमाऊंट किंवा एकूण रक्कम जी असणार आहे, तर हे 100 प्लस हे किती असणार आहे, 10 रुपये, असे मिळून किती रुपयाला मिळणार आहे, 110 रुपये. म्हणजे ती वस्तू तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्हाला एकूण किती रुपये द्यावे लागतात, 110 रुपये तुम्हाला काय द्यावे लागतात, तर त्या दुकानदाराला पे करावे लागतात, द्यावे लागतात. हे या प्रकारे तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची, याच्यामध्ये या टॅक्स इनव्हॉइस जर तुम्हाला लक्षात आलेलं असेल तर तुम्हाला तुमचं जे प्रॅक्टिस सेट 4.1 आहे हे सगळंच तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. कशा प्रकारे, तर कारण याच्यामध्ये सीजीएसटी किती आहे, एसजीएसटी किती आहे, आणि सीजीएसटी आणि एसजीएसटीचं वेटेज कशा प्रकारे आहे याचंही तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या लक्षात आलेलं असेल. म्हणजे सीजीएसटी असेल किंवा एसजीएसटी असेल, याचं कसं असणार आहे, समप्रमाणामध्ये, सारख्या प्रमाणामध्ये त्याचा दोघांचाही वाटा असणार आहे. अर्धे पैसे राज्य सरकारकडे जातात आणि अर्धे पैसे कुठे जातात, तर केंद्र सरकारकडे जातात. या प्रकारे याचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हे 3 मार्क्स तर मिळतीलच. या कर बीजक जर व्यवस्थित तुम्ही लक्षात घेतलेलं असेल, याचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर हे 3 मार्क्स मिळतीलच. पण याच्या सोबत हे जर येत असेल तुम्हाला, तर तुम्हाला हे जीएसटी कळतं, सीजीएसटी कळतं, एसजीएसटी कळतं. त्याच प्रकारे तुम्हाला जीएसटी नंबरची काही आवश्यकता जास्त नाही, कारण त्याचं लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात आलं असेल तर म्हणजे बस झालं, त्याचा अर्थ कळाला असेल तर बस झालं. पण महत्वाच्या परत 2 कन्सेप्ट आहेत, त्या म्हणजे आहे करपात्र किंमत आणि एकूण किंमत. याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं आणि तुमचे मार्क्स कमी होण्याचे चान्सेस इथं खूप जास्त असतात. कारण ज्यावेळेस एकूण किंमत दिली जाते त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की ही काय आहे, करपात्र किंमत आहे. करपात्र किमतीवर तुम्ही काय करू शकता, टॅक्स लावू शकता. परंतु एकूण किमतीवर टॅक्स लावायचा का, नाही. कारण टॅक्स एकूण किंमत म्हणजेच काय असतं, म्हणूनच इथं आपण लिहू शकता एकूण किंमत बरोबर फॉर्म्युला तयार होईल तुमचा. सूत्र असेल काय असणार आहे, करपात्र किंमत अधिक काय असणार आहे, जीएसटी, किंवा आपण त्याला म्हणू शकता कर. करपात्र किंमत म्हणजेच काय असणार, टॅक्सेबल अमाऊंट प्लस काय असेल इथं आपण म्हणू शकता प्लस जीएसटी किंवा टॅक्स. हे कशाचे, टोटल प्राइस ऑफ प्रोडक्ट, हे एक फॉर्म्युला असेल. मग याप्रमाणे तुम्ही आता जर तुम्हाला टॅक्सेबल अमाऊंट काढायची असेल तर फॉर्म्युला तुमचा तोच असणार आहे. काय असेल, प्लस जीएसटी असलेली इकडे येईल, मायनस होईल. म्हणजे काय होईल, तुमचा टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू फॉर्म्युला असेल टोटल प्राइस मायनस काय असेल, जीएसटी असेल. त्याच पद्धतीने मराठीमध्ये बघायचं म्हटलं तर तुम्ही करपात्र किमतीचा पण फॉर्म्युला याच्या बेसिसवरच सांगू शकता तुम्ही. करपात्र किंमत म्हणजेच काय असणार आहे, एकूण किंमत वजा काय असेल, कर असेल.
ह्या एवढा जो कन्सेप्टचा पार्ट आहे तो तुम्हाला 4.1 जो सराव संच 4.1 आहे ते सोडवण्यासाठी पुरेपूर आहे. आणि याच्यानंतरचा जो पार्ट असणार आहे सराव संच 4.1 त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे असे काय आहेत प्रश्न आहेत किंवा महत्त्वाचे बदले म्हणजे म्हणण्यापेक्षा सर्व महत्त्वाचेच आहेत ते सगळे आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण पुढील लेक्चरमध्ये करूयात. तोपर्यंत धन्यवाद.